अक्षय शिंदेचा मृतदेह जे रुग्णालयात पोहोचल्याची माहिती सध्या समोर येते आणि मुंबईच्या जे रुग्णालयात अक्षय शिंदेच्या मृतदेहाचं पोस्टमॉर्टम होणार आहे। बदलापूर अत्याचार प्रकरणातील नराधम अक्षय शिंदेचा काल एन्काउंटर झाला आणि त्या संदर्भात आता मृतदेहाचा एन्काउंटर करण्यासाठी जे रुग्णालयात तीच आपण दृश्य पाहतोय। गाडीची जे रुग्णालयात अक्षय शिंदेचा मृतदेह आणण्यात आलेला आहे। एक 3 ते 4 तास लागू शकतात आणि त्यानंतर अहवाल समोर येईल। या अहवालामध्ये अनेक मोठे खुलासे होण्याची शक्यता। आत्ताची सगळ्यात मोठी अपडेट आपण पाहतोय। अक्षय शिंदेचा मृतदेह जे रुग्णालयात पोहोचलेला आहे आणि मुंबईच्या जे रुग्णालयामध्ये अक्षय शिंदेच्या मृतदेहाचं पोस्टमॉर्टम होणार आहे अशी माहिती। बदलापूर अत्याचार प्रकरणी नराधम अक्षय शिंदेचा एन्काउंटर करण्यात आला आणि त्यानंतर आज त्याचा पोस्टमॉर्टम सुद्धा होतं। या पोस्टमॉर्टमचे रिपोर्ट सुद्धा लवकरच येतील आणि त्यानंतर मोठा खुलासा होण्याची शक्यता। या अहवालामध्ये नेमकं काय काय समोर येतं, आत्महत्या आहे की घातपात हे सुद्धा पाहावं लागेल। अधिकची माहिती घेऊयात, आमचे प्रतिनिधी निखिल आपल्या सोबत आहेत। निखिल, त्या गाडीला आपण कधीपासून फॉलो करतो? जे रुग्णालयामध्ये अक्षयच्या मृतदेहाचं पोस्टमॉर्टम आज होत आहे, गाडी नुकतीच पोहोचलेली आहे, त्या पुढची प्रक्रिया कशी असणार आहे? पोलिसांचा बंदोबस्त वगैरे कसा आहे? नक्कीच आता आपण जे हॉस्पिटलच्या बाहेर आहोत आणि याच ठिकाणी आहे ज्या ठिकाणाहून शवविच्छेदन प्रक्रियेसाठी थेट नेलं जातं। त्या ठिकाणी आपण या गेटवरती थांबलेलो आहोत, परंतु या ठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त आहे तो देखील तैनात करण्यात आलेला आहे। आता शवविच्छेदन प्रक्रियेला सुरुवात केल्याच्या नंतर जवळपास 2 ते 3 तास या शवविच्छेदन प्रक्रियेला संपूर्णपणे लागणार आहे। तर ठाण्यापासून ही संपूर्णपणे आपण अक्षय शिंदे यांच्या गाडीला फॉलो करतोय आणि त्यामध्येच पाहिलं तर आज सकाळी 5:45 वाजता जो पंचनामा आहे तो कळवा रुग्णालयामध्ये पार पडला आणि त्यानंतर पुढची प्रक्रिया आहे ती जे हॉस्पिटल या ठिकाणी होणार आहे। आणि याच ठिकाणी फॉरेन्सिकची टीम, पोलिसांची टीम, त्यासोबतच वकील आणि तज्ञ डॉक्टरांची टीम ही या संपूर्णपणे शवविच्छेदन प्रक्रियेसाठी त्या ठिकाणी उपस्थित असणार आहे। आपण पाहू शकतो याच जे हॉस्पिटलच्या या इथे कडेकोट बंदोबस्त आहे तो ठेवण्यात आलेला आहे आणि पोलिसांच्या माध्यमातून या ठिकाणी संपूर्णपणे जो बंदोबस्त आहे तो ठेवण्यात आलेला असून शवविच्छेदन प्रक्रिया पार होत नाही तोपर्यंत त्या बॉडीजवळ कोणालाही जाता येणार नाहीये। घरातल्यांना देखील त्यांच्या बोलून घेण्यात आलेला आहे। जे हॉस्पिटल येथे त्याचे कुटुंबीय थोड्या वेळात पोहोचत आहेत आणि त्यांच्या माध्यमातून ही संपूर्ण जी प्रक्रिया आहे ती शवविच्छेदनची प्रक्रिया पार झाल्याच्या नंतर त्यांना हा जो अहवाल आहे तो या ठिकाणी पुढे आणण्यात येईल। परंतु या अहवालात नक्की काय येतंय, कारण हा जो एन्काउंटर झाला त्यावेळी नक्की गोळी आहे ती कुठे लागलेली आहे, अन्य कुठे आहे, ते काही दुखापत आहे का, या संदर्भात देखील ही जी माहिती आहे या अहवालामध्ये येईल। आणि प्रमुख म्हणजे या अहवालामध्ये मृतदेहाचा मृत्यू जो वेळ आहे तो देखील यामध्ये समजण्यासाठी मदत होणार आहे। त्यामुळे फॉरेन्सिक रिपोर्ट काय येतात हे देखील पाहणं आता महत्त्वाचं ठरेल। ताजी माहिती घेत राहू निखिल, असंच जोडलेलं राहा। पुढच्या बातमीचे सुद्धा अपडेट तुमच्याकडून घ्यायचे आहेत। आणि अक्षय शिंदेचे हात बांधलेले होते, तोंडावर बुरखा होता, मग हल्ला कसा करू शकतो एक्सपोज करत व्हिडिओ शेअर करत संजय राऊतांनी असे सवाल उपस्थित केलेत। कुणाला वाचवण्यासाठी एन्काउंटरचा बनाव केला गेला का असा सवाल सुद्धा राऊतांनी उपस्थित केलाय आणि महाराष्ट्राला सत्य कळायलाच हवं अशी एक्सपोज संजय राऊत यांनी केलेली आहे, गंभीर आरोप केलेत। आणि पुन्हा एकदा सोबत आमचे प्रतिनिधी निखिल आपल्या सोबत आहेत। निखिल, कालपासून आपण पाहतोय आरोप प्रत्यारोप अनेक होत आहेत आणि त्यात आता संजय राऊतांची सुद्धा अशा आशयाची एक्सपोज बरेच मुद्दे आहेत आणि बरेच प्रश्न त्यांनी उपस्थित केलेले आहेत। नक्कीच काल ज्याप्रमाणे एन्काउंटर झाला त्याच्यानंतर अनेक स्तरातून आहेत त्या प्रतिक्रिया येऊ लागल्या। त्यामध्ये संजय राऊतांनी देखील ही माहिती आहे ती पुढे आणलेली आहे। ती म्हणजे अक्षय शिंदे हा आरोपी आहे, त्याला कोर्टातून ठाणे क्राईम युनिट ब्रांचची घेऊन येत असताना पोलिसांनी नेमकं त्याला कशा पद्धतीने आणलेलं होतं, कारण सराईत गुन्हेगार असेल तर सराईत गुन्हेगाराला हातकड्या आहेत त्या लावल्या पाहिजे होत्या, त्यासोबतच त्याचा चेहरा आहे तो दाखला पाहिजे होता। त्या संपूर्णपणे परिस्थितीमध्ये अक्षय शिंदेने हा गोळीबार आहे तो कसा प्रकारे केला आणि ज्या बंदुकीतून ही गोळी झाडण्यात आली ती बंदूक कुठेतरी पोलिसांची बंदूक आहे ती लॉक असते, परंतु ही पोलिसांची बंदूक अनलॉक करून ती लोड करून गोळीबार करेपर्यंत नक्की पोलीस काय करत होते हा सवाल देखील संजय राऊत यांनी विचारलेला आहे। त्यामुळे या संपूर्ण प्रकरणामध्ये SIT करून ही चौकशी आहे या एन्काउंटरची होणार आहे असं कालच सांगण्यात आलेलं आहे आणि कालच एक टीम आहे ती देखील याच्याप्रमाणे नेमण्यात आलेली आहे। गृहमंत्री उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही संपूर्ण
संपूर्णपणे माहिती दिलेली असताना या संपूर्णपणे प्रक्रियेमध्ये आता SIT कडून देखील हा जो अहवाल आहे एन्काउंटरचा तो पुढे येईल परंतु संजय राऊतांनी हे जे उपस्थित केलेले प्रश्न आहेत तर त्यामुळे कुठेतरी या संपूर्णपणे प्रकरणाला एक वेगळं वळण मिळतं का हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरेल। परंतु प्रमुख म्हणजे अहवाल आहे आणि तो अहवाल कधीपर्यंत येतोय हे देखील पाहावं लागेल आपल्याला। हो, ताजी माहिती घेत राहू निखिल, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।